युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारत देशावर देखील व्हायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील व्हायला सुरुवात झाला आणि तसं कोकणात देखील याचा परिणाम बघायला आपल्याला मिळतोय. आपण आता आहोत रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकांच्या इथे आहोत. या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना आता पूर्णपणे सिलेंडर देण्याचे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सरकारकडून आलेले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता ज्यांच्याकडे तेवढं एखादा सिलेंडर जर शिल्लक असेल, एखाद 2 सिलेंडर असेल, त्याचा तेवढाच फक्त वापर होणार आहे आणि बाकी सिलेंडर आता मिळणार नाही. त्यासाठी त्यांना नक्की काय करणार आहे याचं आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहे. काय परिणाम हॉटेलमधल्या सिलेंडरांची आता म्हणजे सरकारकडनं बंद करण्यात आलेले आहे. त्यासाठी तुम्हाला आता भविष्यात काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे? आता सध्या शेवटचा सिलेंडर आम्ही लावलेला आहे कालच. आता तो जेव्हा संपेल आणि नवीन मिळाला नाही तर आपल्याला बंद करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. ऐन सीझन तोंडावर आलेला आहे, मुलांच्या परीक्षा संपतायत, सीझनचं टायमिंग आहे, पण आता काय करणार, सगळंच कठीण झालेलं आहे. बंद ठेवलं तर मग सगळंच आमच्यावर पण कामगारांचा विषय असतो, सगळ्याच गोष्टी डिपेंड असतात त्याच्यावर. कारण गॅस शिवाय आम्हाला काहीच पर्याय नाही. हॉटेल म्हटलं की गॅस कंटिन्यू मस्ट आहे आणि मिसळ आपली गरमागरम कायम लोक खायला येतात, पण आता त्याच्यावरच सगळं हे येणार असं दिसतंय एकंदरीत. पण हा आजचा शेवटचा सिलेंडर तुम्ही लावलाय असं म्हणाल, पण आता पर्याय व्यवस्था काय तुम्हाला सांगण्यात आले का एजन्सीकडनं किंवा काहीच सांगण्यात आलेलं आहे का? अजून काहीच नाही तसं सांगण्यात. पर्याय मिळेल, होईल व्यवस्था असंच आहे. कधी मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे कठीण आहे. एकंदरीत टांगती तलवार डोक्यावर आहे. नक्कीच म्हणजे टांगती तलवारच आमच्या डोक्यावर असल्याचं या हॉटेल व्यावसायिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचा सिलेंडर जर संपला तर आम्हाला हॉटेल बंद करावंच लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.